येत्या 9 ऑगस्टला आपण विश्व आदिवासी दिन साजरा करतो आहोत आणि दरवर्षी तो विश्व आदिवासी दिन आपण अतिशय उत्स्फूर्ततेने आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करत असतो। मी नंदुरबार नगरवासियांना, नंदुरबार जिल्हावासियांना आवाहन करते की पोलीस त्यांचा कायदेशीर जे काही कार्यवाही आहे ते करतच आहेत। आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। जे काही या अनुषंगाने गुन्हे दाखल करणं आवश्यक आहे ते गुन्हे दाखल झालेले आहेत, आरोपी अटक झालेला आहे। त्याच्यामुळे विश्व आदिवासी दिनाला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य आपण करू नये आणि कुठल्याही अफवा पसरवू नयेत। हा दिवस अत्यंत शांततेने, उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पाडता येईल या दृष्टीने नियोजन करावे। पोलीस नेहमीच त्यांच्या बरोबर आहेत, मदतीला आहेत आणि त्या दिवशी रस्त्यावर बंदोबस्तालाही असतील। विश्व आदिवासी दिनाच्या उत्साहामध्ये सामील होण्यासाठी जे इतर ठिकाणाहून युवक शहरामध्ये येणार आहेत त्यांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन आहे की त्यांनी कुठलीही धारदार शस्त्र सोबत आणू नयेत, जेणेकरून तो उत्साहाचा दिन साजरा करताना ती शस्त्र लागून आपल्याच बांधवांना जखम होण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर अशी शस्त्र आणणं हे कायदेशीरदृष्ट्या सुद्धा योग्य नाही आहे। त्याच्यामुळे सर्व आदिवासींना विनंती आहे की अशा प्रकारची शस्त्र त्यांनी सोबत आणू नये। हा आदिवासी दिन आपण उत्साहात साजरा करणार आहोत आणि त्याला कुठलंही गालबोट लागू नये याची जबाबदारी आपण सर्वजण घेणार आहोत। जे नंदुरबार शहरामध्ये आदिवासी दिन साजरा करण्यासाठी येतात त्या सर्व आदिवासी बांधवांचं जिल्हा पोलीस दलातर्फे नंदुरबार शहरामध्ये स्वागत असणार आहे।